हे आमचं काम नाही आहे, आम्ही मतदार आहे, आमचा हक्क आहे, आम्हाला पाहिजे. हे 17 नंबरचा बंद करून टाका, नाही तर बंद करून टाका. आमच्या कोणत्याच लिस्टमध्ये नाव सापडलं ना, त्याच्यामुळे आम्ही परेशान आहे. जनता पूर्ण पागल झालेला आहे. मतदान करा, वरच्यावर 5 वर्षाला मतदान येते. तुमचं काम आहे, मला माहित नाही. दुसऱ्याचं थोडीच काम आहे. हे आमचं काम नाही आहे, आम्ही मतदार आहे, आमचा हक्क आम्हाला पाहिजे. हे 17 नंबरचा बंद करून टाका, नाही तर बंद करून टाका. अटक करा मला. आम्हाला मतदार आहे, इथं मतदार सर्व थांबले ना, मतदार यादीमध्ये नाव नाही. 17 नंबरचा फॉर्म भरून माझं मतदान करून घ्या. हे ऍप आहे, वाचून घ्या. 17 नंबरचा फॉर्म मला इथं अवेलेबल पाहिजे. इथं बूथ मध्ये आहे माझ्याकडे, आहे ना व्हिडिओ. ठीक आहे, 1 2 3 4 भरपूर लोक आहे. ती लेडीज बी गेली. बोलून घ्या ना. मग मला काय तुमच्या नियमाने मला अटक करायची असेल करू शकता. ऐका ना, तुम्हाला हे बीपी वाढवायला लागलं. तुमचा बीपी वाढवा, प्रशासनाचा पण वाढतो. शांत घ्या जरा. आम्हाला याच वेळेस आम्हाला सापडलेलं नाहीये, तर दरवेळेस आम्हाला मतदान सापडतं, म्हणून आम्ही इथं मतदान करून 30 वर्षापासून करतो. आता यावेळेस लिस्ट मध्ये आमच्या मुलांनी पण पाहिलं, त्याला पण म्हणे तोही सापडा म्हणे आम्हाला. आता आम्ही 7:30 पासून फिरतो ना, डबल जिल्हा गेलो, इकडं मागे गेलो मस्तगडला, तरी पण आम्हाला आमचे काही नाव सापडलेले नाही. नाही, अधिकारी वगैरे कोणी नव्हते आले, कोणी नाही आले. नाव कसं काय सापडत नाही, काहीच माहित नाही. आमच्या हमेशा लिस्ट मध्ये नाव असतं, यावर्षी नाव कसं काय उडालं हेच काही कळत नाही. आम्ही सगळीकडे पाहून आलो. आम्हाला मम्मादेवीपाशी जा म्हणलं, आम्ही तिकडे पण जाऊन आलो, पण आमच्या कोणत्याच लिस्ट मध्ये नाव सापडलं ना, त्याच्यामुळे आम्ही परेशान आहे. आम्ही सकाळपासून 7:30 पासून परेशान आहे. मतदानाचा टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तुमच्या मतदार केंद्रावर किती लोकांचं असं तुम्हाला आढळलं की? 100-150 लोकांचे नाव त्याच्यातून उडालेले असं ऐकण्यात यायला लागलं. सकाळपासून फिरताय, मतदानापासून वंचित राहणार दिसतंय तुम्ही. आता आमचे मत हेच जाणार ना, आमचे मत वाय जाणार आहे आमचे. आता आम्ही जे वोटिंग हमेशा आम्हाला एक वोटाचं महत्व वाटतं, म्हणून आम्ही सकाळपासून फिरतोय, 7:30 पासून फिरतोय आम्ही. आम्हाला आमचं नाव पण लिस्ट मध्ये सापडलं ना. फसवण्याचं काम करायला लागले जनताला. जनता पूर्ण पागल झालेला आहे. मतदान करा, वरच्यावर 5 वर्षाला मतदान येते. सगळे खाणारे पैसे आणि आमच्या हक्काचं मतदान आहे. आम्ही देऊ, कारण आमच्या इथं तहसीलदार यायला पाहिजे. आम्ही मतदान करू, नाही तर मग बूथवर जाऊ, आम्ही सगळे मतदान थांबू. आमच्या हक्काचं मतदान आहे. माझ्या यादीमध्ये जेवढे नाव आहे तेवढे आम्ही काढून द्यायला लागलो लोकांना. बरेच नागरिकांचं असं म्हणणं की आम्ही इथंच मतदान करत होतो आणि यावर्षी नाव वगळलं. नाही, माझ्या यादीमधले जेवढे नाव आहे 863 तेवढे आम्ही काढून द्यायला लागलो. जेवढे नाव आहे तेवढे 863. नागरिकांचं जे म्हणणं आहे त्याच्याबद्दल काय वाटतं, काय झालं आम्ही सांगू शकणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.